कठीण काम आहे. बरं ठीक आहे, पहा. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेयर्स इन सोमॅटिक सेल. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम्स सेग्रिगेट. फार महत्वाचं वाक्य असेल ते. आता याचा मिनिंग काय होतं? एक कोणताही जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्ही कन्सिडर करता तर सेल्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर ऑलवेज डिप्लॉइड. हे आपण सेल डिव्हिजन मध्ये पाहिलंय. मग डिप्लॉइडच का असेल? त्याला कारण आहे. ही जी सेल तयार झाली ही तयार झाली आहे फ्रॉम बोथ पॅरेंट, मेल अँड फिमेल पॅरेंट. म्हणून त्याच्यात क्रोमोझोमची जी संख्या आहे किंवा जो क्रोमोझोमचा नंबर असेल तो असतो डायप्लॉइड. डाय म्हणजे 2. एक मेल पॅरेंटचा असेल आणि एक फिमेल पॅरेंटचा. हा झाला डिप्लॉइड. मग आता ज्या सेलमध्ये क्रोमोझोम पेअर मध्ये प्रेझेंट असतात, एक्झाम्पल ह्युमन बीइंगचं घेतलं चालतं. एक्झाम्पल इन केस ऑफ मॅन, नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर 46. म्हणजेच आपण त्याला म्हणतो 23 पेअर्स. मग ज्या सेलमध्ये 23 पेअर प्रेझेंट राहतील, पेअर मध्ये क्रोमोझोम कसे रिप्रेझेंट करतो आपण, तर या सेलला म्हणतात सोमॅटिक सेल. जर समजा या सेलला गॅमेट्स तयार करायचे असतील, गॅमेट फॉर्मेशन, समजा आपण मेंडेलचा मोनोहायब्रिड क्रॉस घेतला आणि मी तुम्हाला म्हटलं का याचे गॅमेट्स तयार करा. कसे तयार कराल? मयुरी सांगा. मयुरी गायत्री सांगा. समजा मला याचे गॅमेट्स बनवायचे, हे पेअर मध्ये आहे, हा कॅपिटल टी हा स्मॉल टी. कसं समजा? तर याला याचे गॅमेट कसे बनवा? एका राऊंड मध्ये कॅपिटल टी, दुसऱ्या राऊंड मध्ये स्मॉल टी. या दोन अलीलला किंवा जीनला म्हणा तुम्ही सेपरेट केलाय. तर इथं जीन सेपरेट केले, तसेच क्रोमोझोम सेपरेट होत असतील. सोमॅटिक सेल मध्ये पेअर मध्ये मांडले, गॅमेट तयार होताना एका गॅमेट मध्ये एक क्रोमोझोम, दुसऱ्या गॅमेट मध्ये एक क्रोमोझोम. असंच या ठिकाणी होईल 23 पेअर्स म्हणजे 23 प्लस 23 अशी कंडिशन आहे. गॅमेट तयार होताना एका गॅमेट मध्ये 23 क्रोमोझोम, दुसऱ्या गॅमेट मध्ये 23 क्रोमोझोम. हा मुद्दा क्लिअर झाला. यालाच इंग्लिश मध्ये असं म्हणलं आहे की क्रोमोझोम आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर इन कोणत्या सेल? सोमॅटिक. आणि गॅमेट तयार होताना हे क्रोमोझोम होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट होतात. बरं, होमोलॉगस म्हणजे होमो म्हणजे सेम. जे क्रोमोझोम सारखे असतील, ज्यांची लेंथ सारखी आहे, ज्यांची साईज सारखी आहे, ज्यांचं स्ट्रक्चर सारखं आहे, ते झाले होमोलॉगस क्रोमोझोम. अशाच क्रोमोझोमची काय होत असते? पेअर, गॅमेट तयार होताना सेपरेट. हा तुमचा पहिला पॉईंट झाला क्रोमोझोमल थिअरी मधला. चला त्याच्यानंतर थर्ड पॉइंट, क्रोमोझोम्स कॅरी न्यूक्लियस ऑफ गॅमेट कंटेन द क्रोमोझोम न्यूक्लियस. कारण आपल्याला माहित आहे की जेनेटिक मटेरियल हे न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असते. सो न्यूक्लियस ऑफ गॅमेट कंटेन क्रोमोझोम्स which carry genetic material किंवा मग त्याला आपण म्हणतो हेरिडिटी कॅरेक्टर्स. हेरिडिटरी कॅरेक्टर्स. काही कठीण नाही बा, सोपंच आहे. जीन कॅरेक्टर कंट्रोल करत असेल तर समजा हा एक क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोमच्या आतमध्ये डीएनए असेल, या डीएनएच्या एखाद्या छोट्याशा सेगमेंटला मी जीन म्हणतो. मग जीन कॅरेक्टर कंट्रोल करते तर जीन क्रोमोझोमचाच पार्ट आहे. मग एखाद्या ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरला ट्रान्सफर करणं याला म्हणतात हेरिडिटरी, अनुवंशिकता. चॅप्टर हेडिंगच येते इनहेरिटन्स. मग जर समजा क्रोमोझोम ट्रान्सफर होता तर त्या ऑर्गॅनिझमचे कोणते कॅरेक्टर कॅरी होतील? हेरिडिटरी कॅरेक्टर. मेंडेलचं म्हणणं होतं फॅक्टर कॅरी करते आणि सुतान बावरीचं म्हणणं आहे क्रोमोझोम कॅरी करते. दोघांचं म्हणणं सारखंच आहे, फक्त त्याला क्रोमोझोम नावाची टर्म माहित नव्हती, यांनी डिस्कवरी केली स्वतःची.
किंवा सेलमध्ये अगोदर क्रोमोझोम आहे, क्रोमोझोमच्या आतमध्ये डीएनए आहे, डीएनएच्या आतमधला पार्ट म्हणजे जीन वन, तोच फॅक्टर असतो. तर हा झाला आपला नंतरचा पॉईंट. मेल अँड फिमेल गॅमिट्स कॅरी ऑल द हेरिडिटरी ट्रेट्स. कोणकोणते आहेत ते? स्पर्म आणि एग. गॅमिट्स कॅरी ऑल द कॅरेक्टर्स. मेल गॅमिटला आपण म्हणतो असतो स्पर्म, फिमेल गॅमिटला काय म्हणतो आपण? एग. याच्यामध्ये पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल. आता समजा मेलमध्ये स्पर्म, क्रोमोझोम किती असतात माहिती आहे काय? 23. त्या 23 पैकी 22 आपले सोमॅटिक क्रोमोझोम असतात. सोमॅटिक म्हणजे काय? जे बॉडीची ग्रोथ डेव्हलपमेंट कंट्रोल करतात. आणि समजा आता स्पर्म मधला आहे त्याच्यामध्ये मी वाय क्रोमोझोम रिप्रेझेंट करतो आणि एक मध्ये असेल तर 22 प्लस एक्स, ही अशी कंडिशन असते. फिमेल मध्ये एक्स क्रोमोझोम असतो, मेल मध्ये वाय क्रोमोझोम. आता हे समजून घेण्यासाठी सांगितलं मी तुम्हाला. सध्या तुम्ही लक्षात एवढंच ठेवा की गॅमिट मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये स्पर्म आणि एग म्हणजे त्याच्यातले क्रोमोझोम्स राहतात. हेच क्रोमोझोम काय कॅरी करतात? हेरिडिटरी कॅरेक्टर. ते पॉइंट पण जवळपास सारखेच आहे. क्रोमोझोम कॅरेक्टर कंट्रोल करते, क्रोमोझोम न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट राहतो. न्यूक्लियस कोणाचा मधला? तर गॅमिट मधला. फक्त त्यांनी 3 वेगवेगळे वाक्य मांडले. त्याचा अर्थ सोपाच आहे. फक्त रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये क्रोमोझोम कॅरेक्टर कॅरी करतात. आणि या गॅमिटचं महत्व काय असते? These gametes are connecting link between parent and their offspring. पॅरेंटला म्हणू शकतो आपण 1 जनरेशन आणि याच्यापासून तयार होणारी जनरेशन म्हणजे ऑफस्प्रिंग. ही झाली नेक्स्ट जनरेशन. या दोघांच्या मध्ये ट्रान्सफर होणारी गोष्ट कोणती असते? हेच गॅमेट्स. बरं, दे आर द लिंक बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. त्याच्यानंतर फ्युजन ऑफ हेप्लॉइड मेल गॅमेट अँड हेप्लॉइड फिमेल गॅमेट रिस्टोर डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ द स्पीसीज. परत तेच ऑर्गॅनिझम मधले जे गॅमेट्स आहेत, समजा हा ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम आहेत. गॅमेट तयार होताना 23 तयार होतील. समजा एक गॅमेट आहे स्पर्म, दुसरा गॅमेट आहे एग. हे 2 गॅमेट फ्यूज होतील आणि याच्यापासून तयार होत असते परत 23 आणि 23 किती? 46. जशी पॅरेंट सेल तशीच नवीन प्रोजेनी. याला म्हणतात रिस्टोर डिप्लॉइड नंबर. आणि याला समजतो आपण क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्स करता क्रोमोझोम कारणीभूत आहे, हेच त्याचं म्हणणं आहे. थिअरीला आपण मराठीत काय म्हणतात? एखाद्या व्यक्तीने समजा थिअरी मांडली, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मराठीत थिअरी म्हणजे काय? याला वास्तविक आहे सिद्धांत होते. सिद्धांत. सायंटिस्ट लोक स्वतःला डॉक्युमेंटेड रूपात रिप्रेझेंट करतात, म्हणजे काहीतरी लिहून ठेवतात ते पेजेसमध्ये. त्याला आपण सिद्धांत किंवा थिअरी. वाचून घ्या एकदा ते थिअरी, समजली काय? नंतर क्रोमोझोमचा पाठ आपण स्टार्ट करू. पूर्ण पॉईंट वाचा, ते महत्वाचे आहेत सगळे. छप्पन नंबरच्या पानावरची उजवी साईड. तुम्ही नेट कोणतं वापरता वर रूमवर? मोबाईल कार्ड आहे, कव्हरेज काम नाही करू. 3.7 क्रोमोझोम नावाचा हेडिंग दिला आहे. त्याची व्याख्या आपण पाहिली आहे. किंवा क्रोमोझोम म्हणजे काय? तर एक असा फिलामेंट आहे, असा एक थ्रेड आहे जो फक्त सेल डिव्हिजनच्या वेळेसच आपण ऑब्झर्व करू शकतो. क्रोमोझोमचं महत्व समजून आलं का? काय तर पाहायचं खाली मांडल्या पुस्तकात 57 पान नंबरचा पॅरेग्राफ वाचून आलो मी पहिला. क्रोमोझोम्स आर द फिलामेंटस बॉडी प्रेझेंट इन द युकॅरियोटिक न्यूक्लियस. त्याचं मिनिंग काय होते? कलर बॉडीज. न्यूक्लियस मध्ये जेव्हा आपण पाहतो मायक्रोस्कोपच्या खाली, तेव्हा तुम्हाला काहीतरी कलर पोर्शन दिसतो, त्याला म्हणतात क्रोमोझोम.
पण तो धाग्यासारखा असते, सो फिलामेंटस. क्रोमोझोम्स आर व्हिजिबल ड्युरिंग द सेल डिव्हिजन. They are capable of self-replication and vital role in the heredity. ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर कंट्रोल करणं, ते कॅरेक्टर ट्रान्सफर करणं वन जनरेशन टू द नेक्स्ट, या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करणारा एखादा स्ट्रक्चर आहे सेलमधलं, त्याला म्हणतात क्रोमोझोम. त्याचं महत्व समजून घ्या सगळ्यात पहिले. बरोबर, श्रुती लक्षात येऊन आली की नाही? काही जीन जे करते तेच क्रोमोझोम करते. मग दोघात रिलेशनशिप काय? क्रोमोझोम आहे, त्याच्या आतमध्ये पार्टिकल म्हणजे जीन्स आहे. म्हणजे मुद्दा आताच क्लिअर करा सगळा कन्सेप्ट. सगळ्यात पहिले क्रोमोझोम नावाची गोष्ट असेल न्यूक्लियस मध्ये. कशापासून तयार झाला? डीएनए. आणि डीएनएच्या सेगमेंटला काय म्हणतो आपण? जीन्स. मग जी गोष्ट जीन कंट्रोल करेल तेच कोण कंट्रोल करेल? आणि डीएनए कंट्रोल करते म्हणजेच हे सगळं सारखंच आहे. पण न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम दिसतात, त्याच्या आतमध्ये डीएनए कधी दिसत नसतो. तो ऍसिड आहे, पण आपण त्याला कन्सिडर करतो किंवा 10,000 कॅरेक्टर आहेत, मग 10,000 कॅरेक्टर करतात तेवढे क्रोमोझोम नसतात, क्रोमोझोम कमी आहे. मग कंट्रोल करणारी गोष्ट शक्यतो जीन समजली जाते. बरोबर. पहा, त्याच्यानंतरचा स्पेशल पार्ट आहे नंबर ऑफ द क्रोमोझोम. मग आता एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमची किती संख्या राहू शकते? इट इज कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर स्पीसीज. कोणताही एखादा ऑर्गॅनिझम असेल, समजा ह्युमन बीइंग, आपलंच उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचं आहे. एक्झाम्पल इन केस ऑफ ह्युमन्स, नंबर ऑफ क्रोमोझोम कॉन्स्टंट आहे आणि तो किती असतो? 46. हा बदलणार आहे काय? कोणती जनरेशन तयार झाली, क्रोमोझोमची संख्या सारखीच होईल, 46 म्हणजे 46. हा, काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर कमी जास्त होईल, पण ऑर्गॅनिझमच्या क्रोमोझोमचा जो संख्या असेल, जे की नंबर असेल, तो कॉन्स्टंट असला पाहिजे प्रत्येक स्पीसीज मध्ये. ह्युमन बीइंग मध्ये 46 आहे, एखाद्या वेगळ्या एनिमल मध्ये वेगळा नंबर असेल क्रोमोझोमचा, सारखा नसतो, बदलत राहतो. पण सगळ्या ह्युमन बीइंग मध्ये सारखा, सो इट इज कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर स्पीसीज. मग आता या क्रोमोझोमच्या नंबरला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये त्यांनी डिस्क्राईब केला. प्रत्येक सेलमध्ये क्रोमोझोमची संख्या सारखीच राहील का? नाही. सोमॅटिक सेल आणि रिप्रोडक्टिव्ह सेल अशा दोन सेलचे प्रकार आपण करतो. सोमॅटिक अँड अनदर इज रिप्रोडक्टिव्ह. आणि याच्या अगोदरच आपण एक पॉइंट पाहिला की सोमॅटिक सेल जी आहे इट इज डिप्लॉइड, म्हणजे याच्यात क्रोमोझोमची संख्या टोटल राहील. फॉर एक्झाम्पल इट इज 46. ह्युमन बीइंगचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. आणि रिप्रोडक्टिव्ह मध्ये हॅप्लॉइड क्रोमोझोम्स असतात. डिप्लॉइड म्हणजे टोटल क्रोमोझोम, हॅप्लॉइड म्हणजे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम. पूर्ण क्रोमोझोम 46 आहे, त्याचा हाफ नंबर किती झाला? 23. तर अशा क्रोमोझोमला म्हणतात हॅप्लॉइड. क्रोमोझोमचे 2 सेट डिप्लॉइड, क्रोमोझोमचा एक सेट हॅप्लॉइड. 23 क्रोमोझोम मिळून एक सेट तयार होतो. उदाहरण आपलं असं प्रत्येक ऑर्गॅनिझमचं उदाहरण बदलेल. समजा एखाद्यामध्ये 20 क्रोमोझोम आहेत, ते 20 क्रोमोझोम झाली त्याची डिप्लॉइड लेवल, हॅप्लॉइड झाली 10. म्हणजे क्रोमोझोमचा एक आकडा असतो, सेट ऑफ क्रोमोझोम म्हणतात त्याला. तर म्हणून नंबर ऑफ क्रोमोझोम कॅन बी डिस्क्राइब्ड अंडर द हेडिंग ऑफ प्लॉइडी. प्रत्येक ऑर्गॅनिझम जवळ स्वतःच्या क्रोमोझोमची संख्या कॉन्स्टंट असते, त्याला म्हणतात त्याची प्लॉइडी लेवल. प्लॉइडी म्हणजे काय? मल्टिपल्स ऑफ क्रोमोझोम. किती क्रोमोझोम आहेत? 46 झाला त्याचा आकडा. किंवा डिग्री ऑफ रिपिटेशन, तो क्रोमोझोम किती वेळ त्याच्यामध्ये रिपीट होतो. आपल्या बॉडीमध्ये क्रोमोझोम 23 पेअर्स आहेत, म्हणजे आपली प्लॉइडी लेवल किती झाली? 23 पेअर्स. हे झाली आपली प्लॉइडी. प्रत्येक ऑर्गॅनिझमची फिक्स असेल, काही मध्ये 20 असेल, काही मध्ये 46 असेल, काही मध्ये 100 असेल. तर हा झाला आपला प्लॉइडीचा पार्ट. त्याच्यानंतर this number of chromosome can be changed from euploidy to aneuploidy. euploidy म्हणजे काय? एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ बेसिक नंबर. फॉर एक्झाम्पल, मला सांगायचं आहे की या ऑर्गॅनिझम मध्ये एक क्रोमोझोमचा सेट आहे. 1 सेट, 2 सेट असतील तर आपण 2 सेट म्हणू शकतो, 3 सेट असतील तर 3. म्हणजे क्रोमोझोमच्या एक्झॅक्ट कॉपीज आपण मांडून राहिलो. म्हणजे जो पर्टिक्युलर क्रोमोझोम मल्टिपल नंबर असेल त्याला म्हणायचं तुम्हाला यूप्लॉइडी.
आणि जो क्रोमोझोम मल्टिपल नंबर नसेल, कमी असेल, नॉर्मल पेक्षा कमी असेल, त्याला म्हणायचं तुम्हाला अनयुप्लॉइडी. युप्लॉइडी म्हणजे नॉर्मल, अनयुप्लॉइडी म्हणजे ॲबनॉर्मल. पण तुमच्या लक्षात येऊन जाईल उदाहरण जेव्हा आपण पाहू. ज्या ऑर्गॅनिझम मध्ये किंवा सेल मध्ये क्रोमोझोमचा एकच सेट असेल त्याला आपण म्हणतो हॅप्लॉइड. पण एक कॉपी तर आहे क्रोमोझोमची. दोन क्रोमोझोमच्या सेट असतील त्याला आपण डिप्लॉइड म्हणतो. कधी कधी क्रोमोझोमचे 3 सेट राहू शकतात त्याला ट्रिप्लॉइड. 4 असतील त्याला टेट्रॅप्लॉइड. प्रत्येकामध्ये क्रोमोझोमची कॉपी आपण मांडू शकून राहिलो, एक्झॅक्ट कॉपी मांडतो, सो इट इज कॉल्ड एज युप्लॉइड. आणि अनयुप्लॉइडी मध्ये पाहताना आता समजा पाहिलं हायपोप्लॉइडी. हायपो म्हणजे डिक्रीज. नॉर्मल क्रोमोझोमचा सेट कसा असतो डिप्लॉइड. आता याच्यामध्ये हायपो म्हटलं तर एक ते एक क्रोमोझोम कमी होईल किंवा 2 क्रोमोझोम कमी होतील. 2 कंडिशन म्हटल्या की नाही आपण. सो हायपोप्लॉइडी इज क्लासिफाइड इनटू 2 टाइप. एक क्रोमोझोम नॉर्मल पेक्षा एक क्रोमोझोम कमी झाला. नॉर्मल किती होते, त्याच्यातला एक कमी झाला म्हणजे 45. एक्झॅक्ट कॉपी नाही आहे, काहीतरी कमी झाला, वाढला तर युप्लॉइडी, कमी झाला तर अनयुप्लॉइडी. मग इथे एक क्रोमोझोम कमी होऊन राहिला त्याला म्हणतात मित्रांनो मोनोसोमी. मोनो म्हणजे एक क्रोमोझोम कमी होणं. 2 क्रोमोझोम कमी झाले तर त्याला नलीसोमी म्हणतात. कन्सेप्ट थोडेसे कठीण आहे. नॉर्मल क्रोमोझोम कसा काय कमी जास्त होऊ शकते होते, त्याला कारणीभूत फक्त एकच गोष्टी आहे, ते म्हणजे सेल डिव्हिजन. ते कसं आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. त्याच्यानंतर हायपरप्लॉइडी. हायपर इथं काय आहे, डिक्रीज इन क्रोमोझोम नंबर. डिक्रीज इन नंबर ऑफ क्रोमोझोम. आणि हायपरप्लॉइडी मध्ये इन्क्रीज इन नंबर ऑफ क्रोमोझोम. कसा वाढू शकतो त्याच्यासारखा. नॉर्मल क्रोमोझोम कसे मांडतो आपण, पैसे डिप्लॉइड किंवा डायप्लॉइड. आपल्या बॉडीतल्या प्रत्येक सेल डिप्लॉइडच असतात. पण त्याच्यात जर एक क्रोमोझोम वाढला, बरोबर, ते याला म्हणतात ट्रायसोमी. काय म्हणायचं आहे, ट्रायसोमी. 2 क्रोमोझोम जर वाढले त्याला टेट्रासोमी. म्हणजे पहा प्रत्येक ठिकाणी जो नॉर्मल क्रोमोझोमचा सेट आहे त्याच्यात वाढून राहिले किंवा कमी होऊन राहिले, एक्झॅक्ट नंबर नाहीये, म्हणून त्याला म्हणतात अनयुप्लॉइडी. आणि हे जे सगळे मांडले की नाही हे नॉर्मल सेट आहे. आपल्या बॉडीतल्या रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये क्रोमोझोम नंबर हे ब्लड असते, मग नॉर्मल आहे ते. तर बाबा हे झाली आपली सोमॅटिक सेल. आता याला जर गॅमीट तयार करायचे असतील तर गॅमीट तयार होताना आपण काय म्हणतो त्याला, हे अर्धे कसे झाले हो, कोणतं डिव्हिजन घडलं, मिओसिस घडलं. मग जरी याच्यात हॅप्लॉइड आहे पण हे नॉर्मलच आहे ना, याच्यात डिप्लॉइड आहे तरी हे नॉर्मलच आहे. म्हणजे ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोम 4 प्रकारे राहू शकतो. एक तर तो एक सेट असेल तर हॅप्लॉइड, 2 सेट असतील तर डिप्लॉइड, 3 असतील तर ट्रिप्लॉइड आणि 4 असतील तर टेट्रा. 4ही एक्झॅक्ट नॉर्मल सेट आहेत, त्याच्यात कोणती तफावत नाही आहे, म्हणून त्याला म्हणतात युप्लॉइडी. एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ बेसिक नंबर. जर त्याच्यात क्रोमोझोमचा सेट असतो बेसिक, तो 1 असेल, 2 असेल, 3 किंवा 4, त्याला युप्लॉइडी म्हटलं. आणि याच्यात जर कमी जास्त होत असेल तर मग ते अनयुप्लॉइड. नॉर्मल किती आहे, डिप्लॉइड. 1 कमी झाला काय, अनयुप्लॉइड. चेंज इन द क्रोमोझोम नंबर अनयुप्लॉइड. तर म्हणून म्हटलंय की पूर्ण क्रोमोझोमचा नंबर कसा मोजला जातो, तर इन द फॉर्म ऑफ प्लॉइडी. ऑर्गॅनिझमची प्लॉइडी म्हणजे काय, त्याच्यात असणारे क्रोमोझोमचे सेट. 2 सेट असतील तर डिप्लॉइड झाली त्याची प्लॉइडी. जेव्हा आपण प्लांटचे चॅप्टर पाहू, तुम्हाला मॅडमने थोडंसं ब्रायोफायटा टेरिडोफायटा शिकवलं आहे, तर त्याच्यात पण तुम्हाला हॅप्लॉइड डिप्लॉन्टिक लाईफ सायकल शिकवलं. ते इंडिकेट करतात की प्लांटच्या वेगवेगळ्या सेलमध्ये क्रोमोझोमची संख्या कॉन्स्टंट नसते. एखाद्या सेलमध्ये एकच सेट असेल, एकामध्ये 2 सेट आहेत, पण ते नॉर्मल आहे. मग नॉर्मल आहे म्हणून त्याला म्हटलं त्याची प्लॉइडी. ठीक आहे, चेंज झाला तर अनयुप्लॉइडी. युप्लॉइडी नॉर्मल सेट, चेंज इन अनयुप्लॉइडी. तर अशा पद्धतीचा हा चार्ट आहे. तुमच्या पुस्तकात दिलेला आहे 57 नंबरचा. आणि तुम्ही हे सगळे इन्फॉर्मेशन त्याची लिहिली तरी चालेल, समजलं असेल तर चालेल. याची मिनिंग लिहून घ्या तुम्ही.
पुस्तकात दिल्यासारखा किंवा होईल. हॅप्लॉइडी म्हणजे काय? वन सेट ऑफ क्रोमोझोम. हे सगळं समजलं पाहिजे. टू सेट्स ऑफ क्रोमोझोम. थ्री सेट्स ऑफ क्रोमोझोम. इकडे 4 सेट्स. इथं रिडक्शन ऑफ one chromosome from diploid set. ठीक आहे. नॉर्मल क्रोमोझोमला आपण म्हणतो डिप्लॉइड असतो, त्याच्यातला एक क्रोमोझोम कमी झाला असतो मोनोसिल. रिडक्शन ऑफ टू क्रोमोझोम फ्रॉम डिप्लॉइड सेट. तसंच इथं ऍडिशन ऑफ वन क्रोमोझोम इन डिप्लॉइड.